सरकारकडून दोन्ही समाजाला खेळवलं जातंय, विजय वडेट्टीवारांनी सरकारवर आरोप केला। सरकार ओबीसींच्या मुळावर उठले, सरसकट शब्दाला आमचा आक्षेप आहे। वडेट्टीवारांनी कुठल्या शब्दाला वाक्याला विरोध ते स्पष्ट करावं। बावनकुळेंनी वडेट्टीवारांना हे प्रत्युत्तर दिलेलं आहे। सरकार ओबीसींच्या मुळावर उठले असं देखील त्यांनी म्हटलंय, तर सरसकट शब्दाला आमचा आक्षेप आहे। मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि ती भूमिका विशद करावी। आम्ही येऊ जाऊ आणि मुख्यमंत्री महोदयांना सांगू की याचा काय परिणाम होतोय, त्यांचं म्हणणं काय आहे आणि आमचं म्हणणं काय आहे। जर त्यांच्या म्हणण्यानुसार समाधान होत असेल तर आम्ही लोकांच्या पुढे जाऊन सांगू, परंतु याचंही नुकसान होणार नाही, त्यांचंही नुकसान होणार नाही, यांनाही फायदा होईल, त्यांनाही फायदा होईल। म्हणजे हे जे काही आहे हे दोनही समाजाला खेळवण्याचा प्रकार आहे। सर्व ओबीसी समाजाला न्याय द्यायचं काम देवेंद्र फडणवीस सरकारने केलं, आमच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी केलं आहे। राहिला प्रश्न ओबीसीवर अन्याय होण्याचा, मी कालही सांगितलं वडेट्टीवारांना, जरा बबनराव तायवाडे काय बोलतात एकदा त्यांचं प्रशिक्षण वडेट्टीवारांनी घेतलं पाहिजे, किंवा एकदा वडेट्टीवारजींनी हे सांगितलं पाहिजे, हे वडेट्टीवारांनी सांगितलं पाहिजे की कुठल्या शब्दाने कुठल्या वाक्याने ओबीसीवर अन्याय होतो आहे आणि सरकार ऐकून घ्यायला तयार आहे। सरकारने ऐकून घ्यायची भूमिका, कालही माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की या ठिकाणी ओबीसी करता आमचं सरकार हे कधीही कुठली गोष्ट कमी पडू देणार नाही। सरकार मराठा समाजाच्या हिताचं आहे, कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही असं देवेंद्रजींनी स्पष्ट केलंय। त्यानंतर देखील फक्त राजकारण करण्यासाठी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार अशा पद्धतीची भूमिका घेत आहेत। माझा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या राहुल गांधी आणि वरिष्ठ नेत्यांना देखील सवाल आहे, विजय वडेट्टीवार यांची भूमिका हीच काँग्रेस पक्षाची भूमिका आहे का? आम्ही मराठा समाजाला न्याय दिला, आम्ही ओबीसी बांधवांच्या सोबत आहोत, असं असताना फक्त राजकारण करण्यासाठी विजय वडेट्टीवार अशा पद्धतीची भूमिका घेत आहेत। ही दुतोंडी भूमिका आहे।